नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा काय बदल असणार आहे। ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांना समजत नाही की प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट दोनदा काय येते। ठीक आहे, त्याचा काय डिफरन्स असतो, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलूया। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर दीपिका सोनवणे होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे बाळांनो। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करत असतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट गोष्ट आली, तुमच्या कॅप राऊंड, काउन्सिलिंग, सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर होतात। फुल होईल त्याआधी जॉईन करा। ठीक आहे, चला आता आपण बोलूया प्रोव्हिजनल आणि फायनल बद्दल। पण त्याआधी ना काही टाइम टेबल तुमचा अपडेट झालेला आहे। ठीक आहे, याविषयी मी आधी सांगितलं होतं, पण अजूनही भरपूर विद्यार्थ्यांना या गोष्टीची इन्फॉर्मेशन नसते। म्हणून तुमचा जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तुमची 18 तारखेला रिलीज होणार आहे बाळांनो। ठीक आहे, फायनल मेरिट लिस्ट तुमची 24 तारखेला रिलीज होणार आहे। बिटवीनचा जो पिरियड असणार आहे 18 to 21, त्यामध्ये तुम्ही ग्रीव्हन्सेस टाकू शकता। आता ग्रीव्हन्सेस काय असतात, सगळ्या गोष्टींबद्दल पण आपण आज बोलूया। ठीक आहे, पण एवढी गोष्ट समजली की टाइम टेबल अपडेट झालेला आहे। ठीक आहे, आता हे जे सर्क्युलर मी घेतलंय बाळांनो, याच्यात अपडेटेड गोष्टी नाही आहेत काही, पण या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजण्यासाठी, त्यासाठी हे सर्क्युलर मी घेतलेले। ठीक आहे, तर सीईटी सेल इथं काय म्हटलेलं आहे, सीईटी सेल तुमच्या दोन टाईपच्या मेरिट लिस्ट पब्लिश करते, एक म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, एक म्हणजे फायनल मेरिट लिस्ट। ठीक आहे, आणि ह्या दोघांना जेव्हा तुम्ही समजतात बाळांनो, तेव्हा तुमच्या मिस्टेक नाही होत तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये। ठीक आहे, चल बघूया आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय असते। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुमची 18 तारखेच्या आसपास रिलीज होईल बाळांनो। ठीक आहे, 18 तारखेला रिलीज होणारी ही न्यू डेट आहे तुमची। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतं तुमचा, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर प्रोड्यूस होते। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचा स्कोर असतो, तुमचे कॅटेगरी असतात, पर्सनल डिटेल असतात, टेंटेटिव्ह रँक्स असतात तुमच्या। ठीक आहे, पर्पज काय असतो याचा, तुमच्या फायनलायझेशनच्या आधी तुम्हाला एकदा चान्स देते गव्हर्नमेंट की तुम्ही तुमचे डिटेल चेक करू शकतात। फॉर एक्झाम्पल, आता हा विषय मी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता की तुमच्या विविध प्रकारच्या रँक्स इथं डिस्प्ले होतात बाळांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये पण या सगळ्या रँक तुमच्या डिस्प्ले होतात। आता प्रोव्हिजनल मध्ये काय सांगतात ते, जर तुम्हाला तुमची कॅटेगरीमध्ये चूक वाटत असेल तर ती चेंज करा, जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये चेंज वाटत असेल तर तो चेंज करा, जर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल मध्ये तुम्हाला चेंज वाटत असेल की माझे रिझल्ट मध्ये वेगळे पर्सेंटाईल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये वेगळे आले, ते चेंज करा। कारण ते आता जेव्हा तुम्ही जर चेंज नाही केले तर ते तुमचे फायनल कन्सिडर होऊन जातात। ठीक आहे, 5 ते 10% विद्यार्थी असे असतात पूर्ण महाराष्ट्रात ज्यांना चेंज करावा लागतो। ठीक आहे, म्हणून प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला खूप व्यवस्थित बघायचे। आता फायनल मेरिट लिस्ट बद्दल बोलूया। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर लगेच तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा, कारण तुमची कॉलेज लिस्ट रेडी व्हायला पण टाइम लागतो। ठीक आहे, कारण लगेच तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची बाळांनो। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा, आणि स्वतः जे बनवत असतील ते बनवून ठेवा आता लिस्ट, कारण आता वेळ आलेली आहे। आता असं नका कन्सिडर करू की मी उद्या लिस्ट अपलोड करायची ना आज लिस्ट बनवेल, नाही, लिस्ट बनवायला कमीत कमी 10 ते 15 दिवस लागतात तुम्हाला स्वतःला, कारण 340 कॉलेजेसचे नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे बाळांनो। कारण लिस्ट अशीच नाही बनवून द्यायची, ती जी लिस्ट तुम्ही देणार आहे त्यानुसार तुमचं कॉलेज अलोकेशन होणार आहे, त्यानुसार तुमचे नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड होणार आहे, त्यानुसार तुमचं भविष्य डिसाईड होणार आहे। म्हणून ती कॉलेज लिस्ट खूप व्यवस्थित असली पाहिजे। ठीक आहे, तुमच्या कमी मार्क्सला सुद्धा तुम्ही जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित टाकली बाळांनो, त्या कमी पर्सेंटाईलनुसार एक चांगलं कॉलेज भेटू शकतं। म्हणून पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या। ठीक आहे, जर तुम्हाला स्वतःला बनवायचं असेल स्वतः बनवा, पण 340 कॉलेजेसचं व्यवस्थित नॉलेज घेऊनच बनवा। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 96-97 पर्सेंटाईल होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो, मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर तुम्हाला सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल, कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांच मध्ये जायचं, त्यानुसार तुमची लिस्ट बनेल आणि तीच यादी तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। ठीक आहे, हे पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असू एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉट होतो, तो तुमची लिस्ट वगैरे बनवतो। कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, नेहमी तुमच्या सोबत असतात बाळांनो। ठीक आहे, आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू, इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते। ठीक आहे, 4 वर्षानंतर तुम्हाला रिग्रेट होईल की का या कॉलेजमध्ये मी आलो, जर चांगलं कॉलेज त्यावेळी सिलेक्ट केलं असतं तर आज मी चांगल्या पोझिशनला राहिलो असतो। ठीक आहे, तर ह्यासाठी तेव्हा न रिग्रेट होता तुमच्या आई वडिलांचा पैसा वाचवायचा, आताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा बाळांनो। ठीक आहे, चला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बद्दल समजलं तुम्हाला। आता जर तुम्हाला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही अडचण असली तर तुम्ही या विंडोमध्ये जी करेक्शन विंडो तुमची खुलणार आहे 18 ते 21 मध्ये, त्यावेळी तुम्ही तिथं ग्रीव्हन्सेसचं तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे बाळांनो। ग्रीव्हन्सेसचं जे ऑप्शन आहे ते अनलॉक होऊन जाईल।
त्या अनलॉक ऑप्शन मध्ये तुम्हाला ते सगळे चेंजेस टाकायचे आहेत. गोष्ट समजते. जर तुम्ही ग्रीव्हन्सेस व्यवस्थित टाकले तर तुमचे फायनल मेरिट लिस्ट मध्ये सगळे चेंजेस होऊन येतात. जर हे फायनल मेरिट लिस्टचे जे चेंजेस झाले त्यानंतर तुमचं कधी चेंज होणार नाही. जर तुमची कॅटेगरी ओबीसीची ओपन झाली असेल तर ती चेंज करा लगेच. ओपनची ओबीसी झाली असेल चेंज करा. ठीक आहे, कधीच चेंज होणार नाही, ते तुमचे फायनल असतील. म्हणून फायनल मेरिट लिस्टला व्यवस्थित करा. गोष्ट समजते. ठीक आहे, म्हणून करेक्शन विंडो व्यवस्थित तिचा वापर करा. करेक्शन विंडोमध्ये काय असतात, ऑथॉरिटी व्हेरीफाय करतात. जे तुम्ही ग्रीव्हन्सेस देतात, ग्रीव्हन्सेस म्हणजे काय रे बाळांनो, करेक्शन रिक्वेस्ट. करेक्शन रिक्वेस्ट देतात, ते करेक्शन रिक्वेस्ट ऑथॉरिटी व्हेरीफाय करतात की तुमचं करेक्शन बरोबर आहे की नाही. ठीक आहे, जर ओबीसीचं ओपन झालं असेल तर ऑथॉरिटी परत व्हेरीफाय करते की याचे डॉक्युमेंट बरोबर आहेत का. नाही डॉक्युमेंट बरोबर तर त्याचं ओपनच ठेवा. अरे डॉक्युमेंट बरोबर आहे तरी याचं ओबीसी झालंय, चला त्याचं ओबीसी करून देऊ. ही प्रोसेस तुमची ग्रीव्हन्सेस विंडोमध्ये होणार आहे बाळांनो. ठीक आहे, एकदा व्हेरीफाय झालं, चेंजेस इनकॉर्पोरेट फायनल लिस्ट मध्ये होऊन जातात, पण फायनल नंतर कधी चेंज होणार नाही तुमचे. ठीक आहे, आता फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट तुमची 24 तारखेला येणार आहे ना. याच्यामध्ये सगळे करेक्शन्स तुमचे होऊन येतील. ठीक आहे, असं नाही की तुमचे ओपन आहे तुम्हाला जाणून बुजून ओबीसी करून घ्यायचंय आणि तुम्ही एकही डॉक्युमेंट अपलोड केलं नसेल तर ओपन मध्ये होणार नाही तुमचं, है ना. तुम्हाला ओबीसीचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. फिजिकल व्हेरिफिकेशन असेल फिजिकल व्हेरिफिकेशन करावं लागेल. ई स्क्रुटिनी असेल ई स्क्रुटिनी करावं लागेल. समजते गोष्ट. ठीक आहे, ही लिस्ट ऑफिशियल असते बाळांनो, तुमची फायनल असते. याच्यानंतर काही तुमचे चेंजेस होत नाही. नो चेंजेस कॅन बी मेड आफ्टर दिस स्टेज. ठीक आहे, फायनल मेरिट लिस्टचा पर्पज काय असतो, यूज ड्युरिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग. कारण मी तुम्हाला बोललो जे कॉलेज तुमचं सिलेक्ट होणार आहे बाळांनो, त्यासाठी कोणती गोष्ट लागणार आहे तुम्हाला, रँकच्या बेसिसवरती तुमचं कॉलेज सिलेक्ट होतं. पण तुमची कॉलेज लिस्ट जी असते ती तुम्हाला कोणत्या बेसिसवरती बनवायची, पर्सेंटाईलच्या बेसिसवरती. कारण रँकच्या बेसिसवरती लिस्ट बनवू शकत नाही, कारण रँक इतका व्हॅरी होतो तो चेंज नाही करू शकतात. पण पर्सेंट, आता तुम्ही असं ऐकलं का की सीओईपीचं पर्सेंटाईल 99.96 होतं ना तर डायरेक्ट 98 येणार आहे, असं होतं का, नाही. पण रँक 200 ची 500 होऊन जाते कारण सीट्स वाढून जातात, है ना. म्हणून रँकच्या बेसिसवरती तुम्ही कॉलेज लिस्ट नाही बनवू शकत, पण जे तुमचं अलॉटमेंट होणार आहे ते रँकच्या बेसिसवरती होतं. कन्फ्यूज नका होऊ, लिस्ट तुम्हाला पर्सेंटाईलच्या बेसिसवरतीच बनवायची. गोष्ट समजते. ही जी अलॉटमेंट असते फायनल मेरिट लिस्ट मध्ये, जी तुमची रँक डिस्प्ले होईल, पर्सेंटाईल डिस्प्ले होईल, ही फायनल असते बाळांनो, याच्यानंतर चेंज होत नाही. ठीक आहे, म्हणून हीच रँक आणि पर्सेंटाईल तुमची कॉलेज लिस्ट सिलेक्शनसाठी यूज होते. ठीक आहे, रँक अँड कॅटेगरी मस्ट बी अॅक्युरेट. खूप अॅक्युरेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, फायनलाइज डेटा असतो हा तुमचा. ठीक आहे, प्रोव्हिजनल फायनल मध्ये समरी तुम्हाला फायनल सांगतो मी. प्रोव्हिजनल मध्ये रिव्ह्यूज आणि करेक्शन तुम्ही करू शकतात. फायनल मध्ये तुम्ही रिव्ह्यूज करेक्शन करू शकत नाही, ती फायनल असते तुमची. 24च्या आत तुम्हाला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता बघा इम्पॉर्टंट टिप आहे तुमच्यासाठी. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट खूप व्यवस्थित बघा. ठीक आहे, 3-4 जणांकडून व्हेरीफाय करा की सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर आहेत का. ठीक आहे, ग्रीव्हन्सेस विंडोमध्ये ग्रीव्हन्सेस भरा आणि फायनल मध्ये अकॉर्डिंगली चेक करा बाळांनो. ठीक आहे, दोघं गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे तुमचं, कारण ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्याच्याच बेसिसवरती तुमची कॉलेज सिलेक्शन होणार आहे, है ना. याला आपण रिझल्ट 2 पण कन्सिडर करतात याला, है ना. आणि या फायनल मेरिट लिस्ट नंतर लगेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे. ऑप्शन फॉर्म फिल साठी तुमची कॉलेज लिस्ट योग्य असणं खूप गरजेचं आहे. 339 कॉलेजेस आहेत बाळांनो, 339 कॉलेजेस, 8 ब्रांचेस प्रत्येक याच्यात असतात. 2700च्या आसपास ऑप्शन तुमचे असतात. 2700 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन तुम्हाला लागणार आहे. ते एक ऑप्शन खूप योग्य सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही 60 ते 70 कॉलेजेसची लिस्ट व्यवस्थित सीईटीला दिली तर ते एक ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित लागू शकतं बाळांनो. त्यामुळे कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा, पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घ्या. लो मार्क्स जरी असले तरी चांगली कॉलेज तुम्हाला भेटू शकतं किंवा जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिले तर. असं नाही की 30% सीओईपी भेटून जाईल, नाही, हे पॉसिबलच नाही. पण 30% नुसार जर 10 कॉलेजेस लागत असेल तर 10 मध्ये टॉप 1 नंबरचं भेटायला पाहिजे जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असेल तर. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. काही अडचण असेल मला व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवरती प्रत्येक विद्यार्थ्याला मी रिप्लाय करत असतो. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल वाईट पर्सेंटाईल जे झालं ते झालं. आता नंतरची जर्नी व्यवस्थित करा. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल घेईल. या बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना जेन्युअनली गरज आहे बाळांनो. ठीक आहे, ज्यांना जेन्युअनली कमी पर्सेंटाईल आहेत किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे, 90-97 पर्सेंटाईल आहेत पण इन्फॉर्मेशन मला नाहीये सर, त्या विद्यार्थ्यांनी एनरोल करा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.